नमस्कार सगळ्यांचं, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही चाललोय मूवीला. आता आय डोंट नो की मूवी कोणता आहे. नवऱ्याचा फोन आला की आपल्याला मूवीला जायचंय, तर आपल्याला मूवीला जायचंय. तर तिथे जाऊन आता मला कळेल की कोणता मूवी आहे, कसा आहे, आणि त्या मूवीची रिव्ह्यू पण मी तुम्हाला देईल आणि मग तुम्ही पण जाऊन बघू शकता. चला. जय हनुमान ज्ञान तुझ साधन जय सुदुवलोक जाग रामदूत हितवत जान अंजनी शुभ नाम जय हनुमान श्रीमांजलीयं प्रसन्नांजलीयं श्रीमांजलीयं प्रसन्नांजलीयं हनुमान सुदेव जय कृष्ण गोविंद रे मुरारे हनुमान सुनारायण ये लवकर ओवी. ओवी आली का? एक अद्भुत सैन्य रणनीतिकार थे जिनको पूना और क्या बात है, बहुत बढ़िया. 12 मिनट. ग्रेनेड फटने से पहले इतनी देर रुकेगा? नहीं साहब. मी हाय कोळी कोळीला ते कर ना मी हाय कोळी कोळीला जोडी ग मुंबई. आहा ओ काय झालं तुला अथर्वा? भूक लागली? भूक कशी लागली? अशी ओ मी तुला भूक कशी लागती? खायला पाहिजे. ओवी, हे कसं जात आहे तुला? जेवण नाही जात तुला? हे कसं तुला स्वतःच्या हाताने खाते तू? कसं खाते? ते बघ टोमॅटो सॉस बघ. होय गे हिरोईन. आज मी हे मागवलं होतं. हे आय थिंक टेलिकाउंटर आहे. टेलिकाउंटर बोलतात त्याला, पण मी नामजप वगैरे करायला वापरणार आहे ते. म्हणजे माझ्यासारखे जे ओव्हर थिंकर्स असतात ना, त्यांच्यासाठी हे बेस्ट आहे. आता संध्याकाळी आलं आणि त्याच्यानंतरही मी काउंट केलं तर आय थिंक 1340 वेळा नामजप करून झाला आहे माझं. सो म्हणजे जरी दुसरे कोणते विचार येत असतील ना, मग तुम्ही हे करत जायचं, देवाचं नाव घ्यायचं. म्हणजे मग बाकीचे जे कोणते विचार येतात इमॅजिनरी, ते सगळे हे होऊन जातात, माइल्ड होऊन जातं. सो मग बरं आहे की देवाचं नाव घेत बसतो, मग आपल्याला थोडी एन्झायटी पण शांत होते. माझ्या तसं खूप होत होतं, त्याच्यामुळं मग मी हे मागवलं आणि मला ह्याचा उपयोग पडला. आणि 150 रुपयापर्यंत आहे, एवढं पण काय महाग नाही आहे. सो यू कॅन टेक इट. तुम्हालाही पाहिजे असेल तर मला सांगा, मी त्याची लिंक तुमच्यासोबत कमेंट बॉक्समध्ये शेअर करेन. हे बघ, हे ना हादग्याची फुलं म्हणतात त्याला. आता रात्रीची आम्ही काढत नाही आहे, डिस्टर्ब नसतं करायचं झाडांना. सो पण आम्ही ह्याची उद्या सकाळी हे काढणार आहे आणि ह्याच्या भज्या बनवणार आहे. आणि तुम्हाला पण ती रेसिपी आम्ही शेअर करतो की कशी करतात. हादग्याची भजी मी पण शिकणार आहे उद्याच.
तुम्ही ते बोलले ना पिक्चर बघायला, मग मला असं वाटलं होतं की मिलिटरीचा मूवी आहे, पण मला हा मूवी माहीत नव्हता कोणता आहे म्हणून. म्हटलं बॉर्डर टू एवढा लवकर आला. मग पण 21 म्हणून मूवी होता. तर ठीक होता, म्हणजे एकदम स्लो मूवी होता. 1 तासाचा मूवी 2 तास त्यांनी खेचला होता. बट मला असे आर्मीवाले मूवीज खूप आवडतात, सो आम्ही जातो त्या मूवीजला. आणि अजून एक म्हणजे मी अशी फिजिकली वगैरे स्ट्रॉंग आहे, बट मी ना अशी कन्सिस्टंट राहत नाही. माझा कन्सिस्टन्सी नसते बिलकुल पण कोणत्या गोष्टीमध्ये. 10 दिवस एकदम जोशमध्ये एक्सरसाइज करते अँड देन ठुसून जाते 11व्या दिवशी. सो मग असं ठरवलं की सोशल मीडिया थ्रू बघू आपण की आपण त्या ह्यानी रिस्पॉन्सिबिलिटी जेव्हा आपल्या अंगावरती पडती तेव्हा मग आपण किती कन्सिस्टंट राहू. त्यामुळे मग उद्यापासून मी एक सिरीज स्टार्ट करते आहे, ज्याच्यामध्ये डेली फॉर 21 डेज मी मॉर्निंग एक व्यवस्थित रुटीन माझं करेल. सकाळी उठेल, त्यानंतर मला एन्झायटी आणि स्ट्रेस काइंड ऑफ होते, सो मग मी त्याच्यासाठी प्राणायाम करणार आहे, मग वॉक आणि हेल्दी ब्रेकफास्ट असं ट्राय करणार आहे की मी माझ्याकडनं होईल म्हणून. आणि थोडं देवाचं वगैरे स्पिरिच्युअलिटी टाईप करणार आहे मी. सो लेट्स सी की 21 डेज तरी मी कन्सिस्टंट राहते का. आपण म्हणतो ना 21 डेज झाले की मग पुढचं पण आपण होऊ म्हणून. सो बघू आपण सोशल मीडिया थ्रू मी किती कन्सिस्टंट राहते आहे. त्या सिरीजला पण तुम्ही छान असा प्रोत्साहन द्या मला, आणि लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा. त्या सिरीजला पण तुम्ही मला सांगा की काय इम्प्रूव्हमेंट अजून करू शकते मी. आणि ठीक आहे, हा ब्लॉग छोटा होता, बट आय थिंक की मी जे छोटे छोटे मुवमेंट्स लाईफमध्ये करते मला असं वाटतं की मी तुमच्यासोबत शेअर करावे म्हणून. सो त्याच्यामुळे मी हा ब्लॉग पण शूट केला होता. सो जर तुम्हाला हा ब्लॉग माझा आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.